अजब रमा राघवची जोडी. अरे देवा, हे काय केलंस तू? मी हे कपडे वेगळे काढून गेले होते ना. मी धुवत होते ते कपडे, पण मी तर फक्त तुमची हेल्प करायला गेले म्हणून सगळे कपडे धुवून टाकले. आणखी काही काम करायचंय? अगं तू केवढा मोठा गोंधळ घालून ठेवलास, दिसत नाहीये का तुला? का? मी काय गोंधळ घातला? कसला गोंधळ? अगं तुझे डोळे, नाक, कान आणि अक्कल संपावर जातात का काय? अगं सगळ्या पांढऱ्या कपड्यांना रंग लागलाय. ओ गॉड, खरंच की. आता काय करायचं? काय किती आरडाओरडा. आई बघा बघा या रमा मॅडमचे प्रताप. रमा, अगं हे काय करून ठेवलं? दोन्ही कपडे वेगवेगळे धुवायचे होते, एकत्र का धुतले? बिकॉज मला माहित नव्हतं हे कपडे सेपरेट करून धुवायचे. मी तर तुमची हेल्प करायला गेले म्हणून मी सगळे कपडे धुवून टाकले. आणि तसं पण अंकल गुरुजींनीच मला सांगितलंय ना, स्वतःची कामं स्वतः करायची आणि घरातल्या इतर कामामध्ये पण आपण मदत करायची. सो मी त्यांनाच फॉलो करते. माझं काय चुकलं होतं ह्यात? बरं, मी एक काम करते, मी ना हे सगळे कपडे पुन्हा धुते, म्हणजे हा रंग निघून जाईल. ओके, काही गरज नाहीये. आम्ही बघतो काय करायचं ते, आणि तो रंग असा जात नाही. आता काय करायचं? काय हे बाई, आता केलीस तेवढी मदत पुरे झाली. हे कसं निस्तरणार आहे ना, हे देवालाच माहिती. तू जा इथून, आम्ही बघतो काय करायचं ते. जा जा जा, लगेच जा. पूजा, तुझ्या रागाचा पारा चढू देऊ नकोस. काय करू मग आई? रमा, ऑफिसला जायची तयारी कर. हो आई, पण माझे कपडे अजून धुवायचे राहिलेत. ते मी धुते, पण तू इथून जा आधी. जा. येस, मिशन सक्सेसफुल. आणि आता माझे कपडे पण पूजा वहिनी धुवून देणार. बेस्ट. अगं जातेस ना, जा. पूजा, रमा, जा. काय करायचं आता? मंदार, तू आज कुठे बाहेर वगैरे जाणार नाहीयेस ना? एक मीटिंग आहे, थोड्या वेळात निघतोच आहे. का ग? काय अरे, तू आता कुठेही जायचं नाहीस, तू घरीच थांब. हो, पण का? तुला ते ब्रह्मे गुरुजी माहित आहेत का, जे भविष्य सांगतात? हा, त्यांना मी बोलवलंय, ते येत आहेत आता. अगं, त्यांना का बोलवलंय? वरुण आणि रमाच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी. अगं, अजून कशात काही नाही आणि तू डायरेक्ट मुहूर्त काढायला लागलीस. हे बघ, आपण पहिले वरुणशी बोलूया. तो हो म्हणाला की रमाशी बोलूया, आणि त्याच्यानंतर गिरीश आणि लावण्याशी बोलून आपण साखरपुड्याचा मुहूर्त वगैरे काढूया. असली फॉर्मल बोलणी होत राहतील रे. आणि मी कुठे लग्नाची तारीख वगैरे काढते, आणि मी फक्त साखरपुड्याचा मुहूर्त करते. साखरपुड्याचा मुहूर्त काढू, मग सगळ्यांशी बोलू. अगदी छोटासा समारंभ करायचा ठरवूया. ए मानसी, पण हे असं परस्पर ठरवून टाकलं मला नाही बरोबर वाटत. असं काय करतोस रे मंदार? तुला रमा आणि वरुणच्या लग्नाची घाई नाहीये का? आहे ना. अगं, तुझ्यापेक्षा मला घाई आहे. अगं, पण वरुणशी बोलल्याशिवाय त्याच्या लग्नाचं कसं ठरवणार आपण? एकदा साखरपुडा झाला ना की सगळी काळजी मिटेल रे. म्हणजे मी कसं सगळ्या रिलेटिव्हना सांगायला मोकळी की रमा आता माझ्या घरची सून होणार आहे. आणि लावण्याच्या घरी रमासाठी वेगळं कोणी स्थळ घेऊन जाणार नाही. हो, तू म्हणतेस ते अगदीच काही चुकीचं नाहीये, आणि हे लग्न जितकं लवकर होईल ना ते आपल्याला बरंच. चलो, आजची मीटिंग मी पोस्टपोन करतो. आज मी घरीच थांबतो साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी. थँक्यू थँक्यू मंदार. शालिनी, चहा दे. हो. अंकल गुरुजी, हे बघा माझी बाई. हो. रमा, अगं आबा म्हणावं. आम्ही सगळ्या त्यांना आबा म्हणतो, ऐकतेस ना तू? हो, तेच ते. पण बघा ना, तुम्ही सांगितलं तसं मी 1001 टाइम्स सगळं लिहून काढलंय. सी सी. वा, छान.
रमा, अक्षरही तुझं बरं आहे हो ना. आणि सगळं अगदी नीट नेटकं लिहिलेलं आहेस. अजिबात घाई गडबड करून लिहिलेलं नाहीयेस. ही अशीच आपली सगळी कामं निगुतीने करायची असतात. थँक्यू. या. तेच ना आजी, किती छान लिहिलंय रमा मॅडमनी. हे घे चहा. आजी काय ग, नाश्ता झाला तरी अजून झोप आहे डोळ्यावर. आई तुमची तब्येत ठीक आहे ना? अरे रात्री झोप नाही लागली चांगली. का ग आजी, रात्री काही वाईट स्वप्न वगैरे पडली का? नाही 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 नाही, एक मिनिट, मी सांगते काय झालंय. मला काय वाटतं ना, आजी तुम्ही ना असं रात्री वगैरे ते वेब सिरीज असतात ना हॉरर, ते नका बघत जाऊ. त्याच्यामुळे ना तुम्हाला झोप लागत नाही शांत, आणि तुम्हाला भीती वाटते ना. नाही हो, आजीला तशी कशाचीच भीती वाटत नाही, हो की नाही ग? हो, हा नाही अजिबात कसली भीती वाटत नाही मला. पण आजी मी काय म्हणते, तरी सुद्धा ना तुम्ही हे असे हॉरर वेब सिरीज नकाच बघत जाऊ. काय आहे ना, ते असे हॉरर वेब सिरीज बघितले ना, मग आपल्याला ना असं कोणाकोणाचे भास होत राहतात. कधी कधी तर कोणाकोणाचा आवाज पण ऐकू येतो, माहितीये तुम्हाला? भूत दिसल्यासारखं वाटतं. काल रात्री असं सगळं झालं, हे हिला कसं कळलं असेल? आजी तू सांभाळ स्वतःला, आणि ते मोबाईलवर ते भूताखेताचं काही बघू नकोस. पूजा, माझी झोळी कुठे आहे? मी मंदिरात जाऊन येतो. खोलीत ठेवली आहे. अभय, बरं रमा मॅडम, आज आपल्याला लवकर जायचंय ऑफिसमध्ये. बबली सरांनी इंटरनल मीटिंग ठेवली आहे, माहितीये ना? हो हो, डोंट वरी, मी फक्त 2 मिनिट्स मध्ये बॅग घेऊन येते. चला चला, येस. आले. मॉमचा कॉल. हाय मॉम, काय झालं? बोल ना, सकाळी सकाळी कॉल केलास. हाय बेबी. मला सकाळी सकाळी तुझी आठवण आली म्हणून सहजच कॉल केला. ए, काल तू व्यवस्थित पोचलीस ना? उशीर नाही ना झाला? मॉम, व्यवस्थित तर पोचले मी, पण तू जे बोलत होतीस ना तेच करेक्ट आहे. हे पुरोच मला त्रास देणार, आणि तसंच झालंय. तुला माहितीये मॉम, काल ना मी ह्यांना सगळं काही खरं खरं सांगितलं. ओके. पण उलट ह्यांनी मलाच पनिश केलं. मामा हे रॉंग आहे की नाही? व्हॉट? तुला खोटं नाही सांगणार मॉम, पण मला थोडं वाईट वाटलं. बट यू नो व्हॉट मॉम, तू जसं मला सांगितलं ना तसं मी एकदम फॉलो केलं. God, really? That's my baby. I'm so proud of you. Good, good, very good. त्या पूर्ण फॅमिलीला ना असा त्रास देत राहा सतत. तसं नाहीये मम्मा, पण जर का मला कोणी त्रास देणार असेल ना तर मग मी त्याला नाही सोडणार. Yes, you're right. रमा मॅडम, चला ऑफिसला जायचं ना? हो हो हो, जायचं ना. हॅलो, मी तुला नंतर कॉल करते. बाय. गिरीश, मी जिंकले. तो माझ्या रमाला जगाच्या पाठीवर कुठेही नेऊन सोड, ते कधीच बदलणार नाही. रमा ना माझी मुलगी आहे, कधीच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आफ्टर ऑल मीच तर घडवलं तिला, अगदी मला हवं तसं. चला लवकर या. निघायचं ना, तुम्ही पुढे व्हा, मी येते.
हॅलो, नमस्कार लावण्य मॅडम, सुप्रभात. काय काम काढलं? माझं काय काम असणार तुमच्याकडे? तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना हे विचारायला कोणतं? अहो प्रश्नच नाही. अहो रमा मॅडमची काळजी घ्यायला मी आहे ना. कसं आहे, आमच्या घरात मी बोलेन ते सगळं ऐकलं जातं, त्यामुळे मी रमा मॅडमना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. गुड, दॅट्स वंडरफुल. ओके, एक काम करा तुम्ही, आता थोड्या वेळातच माझ्या घराच्या मागच्या रस्त्यावर मला भेटा. मला रमाला काही वस्तू द्यायच्या, त्या घेऊन जा. हो हो नक्की. आणखी काही सेवा? ही जी सेवा करताय ना तेवढी पुरे आहे. सेवा फोन. हो. खूप महत्वाच्या वस्तू पाठवणार आहे. अशा वस्तू ज्या रमाला त्या भिकारट्या घरातून बाहेर पडायला मदत करते. आय एम रेडी. सॉरी, माझ्यामुळे थोडा उशीर झाला ना. थोडा नाही, खूप उशीर झालाय. एव्हाना राघव ऑफिसला जाऊन अर्धा तास झालेला असतो. रमा मॅडम, तुम्ही आता खरं तर वेळेचं महत्व ओळखायला शिकायला हवं. अहो, एक एक मिनिट मोलाचा असतो. एका सेकंदात जग इकडचं तिकडे होऊ शकतं. राघव सर, आता तुम्ही हे तुमचे जे मॉर्निंग लेक्चर स्टार्ट केलं नाही त्याच्यामुळे उशीर होईल असं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही, चला निघूयात. राघव, काय हे राघव, आज पण तुम्ही डबे विसरलात ना? आई, तुम्हाला माहितीये काल काय झालं? काल ना माझे आणि राघव सरांचे डब्बे एक्सचेंज झाले होते. आणि मग एका मुलाने जेव्हा तिखट भाजी खाल्ली ना, बापरे, तेव्हा त्याची हालत बघण्यासारखी झाली होती. अगं बाई, असं सगळं झालं? हे दोन्ही डबे आहेत ना सारखे आहेत, त्यामुळे हा गोंधळ झाला असणार. थांबा, आपण एक काम करूया. असं करूया, मी या डब्यावरती ना आर लिहितो. मॅडम, तुमचा अरे हो, मॅडमच्या डब्यावर पण आरच येईल नाही का? मस्त आयडिया काढली का तुम्ही राघव सर. घाईत. एक मिनिट, आता राघव सरांच्या आईची आयडिया बघ. दे इकडे डबा, दे दे. बघ, थँक्यू आई. आता कोणताही घोळ होणार नाही. राघव, तुला तुझ्या सवयीनुसार अगदी चवीचं जेवण मिळेल आणि रमा, तुला अगदी छान झणझणीत जेवण मिळेल. राघव सरांच्या मॉम वर्ल्ड मधले बेस्ट मॉम. माझी किती केअर करतात आई. बाकी सगळ्यांना मी त्रास देईन, पण मी काळजी घेईन की माझ्यामुळे यांना कधीच त्रास होणार नाही. चला निघायचं. हो, बाय आई. बाय नारायण. हो का, जा. चल. रमाला द्यायचं. काय या पिशवीत? मला नाही वाटत तुमचा याच्याशी काही संबंध आहे. एखादी वस्तू रमाला नेऊन द्यायची असं म्हटलं की द्यायची, कुठलेही प्रश्न न विचारता. जमेल ना? हो हो, मी आपलं सहजच विचारलं ते. आणि पिशवी बंदच ठेवायची, ओके? नाहीतर बघा उघडून. शेव, मी असं कसं करेन? आमचे आबा म्हणतात, दुसऱ्याचं पत्र आणि पिशवी उघडू नये. रिअली? तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही तुमच्या आबांचं एवढं ऐकत असेल. पण वडेवर निघा आता.
लावण्यताई काय आहे? मी जिथे जिथे जाई तिथे यायलाच हवंय का तुला? सांगणं नाही तुला दुसरं काय करतेस तू फॉलो करतेस मला? ही तुझी डिटेक्टिव्ह गिरी आहे ना, बंद कर. नाही तर तुला खूप महागात पडेल ती. गिरीशच्या नकळत तुम्ही हे जे काही करताय हे तुम्हाला महागात पडू शकतं लावण्याताई. मी निघतो. एक मिनिट, तुम्ही लावण्यताईंना भेटला आहात हे गजानन गुरुजींना माहिती आहे का? हो नाही, मी ते मॅडमने मला बॅग दिली होती ती न्यायला आलो. पण ही बॅग कसली आहे लावण्यताई? तुला काय कशाला करतेस तू हे सगळं? ह्या गोष्टीचा ना एवढा मोठा इश्यू करण्याची काहीच गरज नाही. रमाच्या वस्तू आहेत त्या, मेडिसिन, कॉस्मेटिक्स, ॲक्सेसरीज, तिचे कपडे. का आता रमाने हे सगळं वापरण्यावरही गिरीशने बंदी घातली? लावण्याताई असं काय करताय? अहो रमा कालच येऊन गेली ना आपल्या घरी, मग तुम्ही या सगळ्या गोष्टी तिला कालच द्यायच्या होत्या. गॉडडॅम इट, विसरली मी. म्हणून मी आज ठरवलं आणि कार्तिकेय गुरुजी भेटले म्हणून त्यांच्याकडे. प्रश्न विचारून झालेत का? संपली का तुझी उलट तपासणी? मी निघू का अजून फासावर देणार आहे? लावण्याताई हॅलो, हाय वरुण, कसं आहेस? ठीक आहे. फक्त ठीक? काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय. मी ना तुझ्या ऑफिसच्या बाहेर उभा आहे. व्हॉट? अरे पण आता मी जरा कामामध्ये बिझी आहे. अगं पण तू म्हणाली होतीस ना आपण कधी भेटूया म्हणून. आय नो, फाईन. म्हणजे तू लंच ब्रेक मध्ये आला असतं तर बरं झालं असतं. बट फाईन, मी येते. तुम्हाला ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये भेट. ओके ओके ठीक आहे, चालेल. बाय बाय. हा प्लॅन मस्त वर्क होईल. आता ना रमाचा पत्ता नक्की कट होणार. हो पण ना बरं, घाई गडबडीत काही गोंधळ नको व्हायला म्हणून आपण आपला प्लॅन परत एकदा तपासून बघूया. मजा येणार. कसली मज्जा येणार? तुमचं हे सगळं परत रमा मॅडम बद्दल चाललंय का? छे छे, अजिबात नाही. अरे तू आम्हाला खडसावलंस ना, त्याच्यानंतर एकदा तरी आम्ही त्रास दिला का तिला? तू बघितलंस का? नाही ना, नाही दिला त्रास आम्ही. हा, आम्ही तिचा विचार सुद्धा करत नाही अजिबात. अरे पण तुला औषध झाला, कुठे होतास एवढा वेळ? तुम्ही खरेदीला गेला होतात का? नाही खुशी कुठली? अगं नाही, तू माझ्यासाठी काय आणलंयस? नाही 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 काहीच नाही. कोणासाठी? काही नाही आजी. अगं खरेदी वगैरे काही नाहीये. ही पिशवी तुमच्यासाठी नाहीये. मग कोणासाठी आहे? अगं, ते माझ्या मित्राची पिशवी आहे, त्याने माझ्याकडे ठेवायला दिली आहे. त्याने पण आम्हाला काय नाही, नाही, मी जातो, मी जपून ठेवतो. अरे, आम्ही- तुमच्या गप्पा चालू होत्या ना, त्यात चालू ठेवा. हा, मी आलो. अरे हा. बघ. बरं झालं पटकन गेला. अगं नाही तर दादासमोर रमाबद्दल काही बोलताच नाही. हो ना, आता येऊ दे त्या ठामाबाईला, चांगला हिंगा दाखवूया तिला. परमेश्वरा, नशीब आजीने पिशवी उघडून नाही पाहिली, नाही तर आज 1000 प्रश्न विचारले असते.
पण ही पिशवी लपवून ठेवली पाहिजे. ते लपवून ठेवू. वरून काय झालंय? सगळं काही ओके आहे ना? तू एकदम असं माझ्या ऑफिसला का निघून आलास? काही ओके नाहीये. मला ना हल्ली सारखं रेस्टलेस असल्यासारखं वाटत राहतं. रात्रीची झोप लागत नाही, जेवण जात नाही, काही न करता नुसतं बसून राहावं असं वाटतं. व्हॉट गॉड. वरून हे बघ, मला ना हे सगळं खूप सिरियस वाटतंय. आय फील तुला ट्रीटमेंटची गरज आहे. तू डॉक्टरांना दाखवलेस का? नाही, नाही. अरे पण कारण मला माहितीये मला काय झालं. काय झालंय? मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. व्हॉट? सिरियसली? तू प्रेमात पडलास? वाव मेरे गुलाबजाम, तू तर एकदम सिक्सर मारलास. ग्रेट. बरं चला, मला पटकन सगळ्या डिटेल्स दे बघू. मला सांग, काय नाव आहे तिचं, कोण आहे ती, कुठली आहे, US मधली आहे की इंडिया मधली आहे, की कुठे राहते, सगळं सांग ना मला पटकन. अगं हो हो हो, किती प्रश्न विचारशील. अगं मी तिला अजून साधा प्रपोज सुद्धा केलेलं नाही. हो, आणि ते कसं करायचं हेही मला कळत नाही. तू मला प्लीज हेल्प करशील रमा? म्हणजे हे सगळं कसं हँडल करायचं तूच मला सांग. एनी टाइम. तुझी ही चाइल्डहुड फ्रेंड तुझ्या कधी कामास येणार? डोंट वरी. पण मला सांग, तू कधीपासून या सगळ्यामध्ये स्ट्रगल करतोस? मी तिला पहिल्यांदा ना महाशिवरात्रीला पाहिलं होतं मंदिरात. आपण उत्सवाला गेलो होतो ना, तेव्हाच. आय सी. आता मला कळतंय तू त्या दिवशी असं वियर्ड सारखं का वागत होत असते. इट्स ओके, नेव्हर माइंड. बघून घेईन मी तुला नंतर. बट ऍटलीस्ट मला आधी तिचं नाव तर सांग. ऍक्च्युली तोच प्रॉब्लेम आहे. मला तिचं नाव, ऍड्रेस काहीच माहिती नाही. हो, मला त्याच्याशी अजून नीट ओळख सुद्धा करून घेता आलेली नाही. पण हो, माझ्याकडे ना तिचा फोटो आहे. मग दाखव, वाट कशी बघतोय? क्विक. हो हो, थांब थांब. ही मुलगी. वरून तू तिच्या प्रेमात पडलास? हो, पण तू अशी का रिॲक्ट झालीस? तू ओळखतेस का हिला? तुला माहितीये का ही कोण आहे? वरुणला माहित नाहीये की आरुषी माझी कोण आहे. पण वरुण आणि आरुषीचं जमवून पण देता येईल असं नाही. वरुण के बच्चे, आधी तुझ्यासोबत ना चांगलाच टाइमपास करते. तू थांब. सांग ना, तुला माहितीये का ही कोण आहे? नाही. बट वरुण, क्यूट चॉईस. नो वन. मी तुझी हेल्प करेन. यू आर इन सेफ हँड्स माय बॉय. बरं, तू टेन्शन नको घेऊस. मी तुझी नक्की हेल्प करेन. म्हणजे तू माझी लव गुरु होशील ना? लव गुरु? गॉड, नाही ना. पण मी तुझी आणि हिची फ्रेंडशिप तरी नक्कीच करून देऊ शकते. काय ना, मला हे लव्ह वगैरे मधलं काही कळतच नाही. सगळं माझ्या डोक्यावरून जातं रे. ए बट वरुण, तू मला सांग ना, हे लव्ह म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? बाकीच्यांचं माहिती नाही, पण मला असं वाटतं मी हिच्याशिवाय जगूच शकत नाही. शी इज माय लाईफ. प्रेमात पडण्या इतकी मस्त फिलिंग जगात दुसरी कुठलीच नाहीये रमा. मी तुला नक्की हेल्प करेन. डोंट वरी. ओके, बाय. काळजी घे. येस, बाय. वैभव सर! वैभव सर, काय करताय? वैभव सर, काय करताय तुम्ही? नाही राघव, राघव मला सोड. राघव, थोडा ती का? मला नाही जगायचं राघव.
वैभव सर काय करताय तुम्ही प्लीज हा वेडेपणा सोडा आधी तुम्ही मरू देत राघव सोडा ते सोडा सर काय करताय तुम्ही मला नाही जगायचंय सरांना काय झालं बघा ना वासू फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये चालू आलो वैभव सर काय का करून घेतलं तुम्ही असं वैभव सर काय झालं आम्हाला सांगा तरी का थांबवलंच मला राघव का म्हणजे तुम्ही आत्महत्या करायला निघालायत वैभव सर हे बघा आत्महत्या करणं हा एक गुन्हा आहे आणि परिस्थितीला तोंड न देता असं पळून जाणं सुद्धा चुकीचं आहे हो ना हे बघा वैभव सर प्लीज काम आणि तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का जॉबच्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहे का आम्हाला सांगा ना घरी काही प्रॉब्लेम झालाय का वैभव सर तुम्ही जुगारमध्ये पैसे वगैरे हरलात का ना मोना आणि मॅडम सावकाश वैभव सर मला सांगा ना असं काय घडलं ज्याने तुम्हाला स्वतःचा जीव द्यावासा वाटला नाही यातलं काहीच नाही वैभव सर बोला ना What? प्रेम नॉट अगेन वैभव सर तुम्ही कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलात आणि ते प्रेम सक्सेसफुल होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला म्हणून तुम्ही एवढी हॉरिबल स्टेप घ्यायला निघाला होतात हो कारण माझ्या समोर दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता सिरियसली एवढं काय असतं प्रेमात प्रेम झालं म्हणून तुम्ही जीव द्याल इतकं इम्पॉर्टंट असतं का प्रेम राम ते तुला नाही कळणार कारण तू कधी प्रेमात पडलीच नाहीयेस ना अगं पण प्रेमात कसं पडायचं असतं मला ना काही कळत नाहीये राघव सर प्लीज तुम्ही मला सांगा तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलात का हो पडले आर यू सिरियस राघव सर तुम्ही खरंच प्रेमात पडलात हो आणि अनेकदा पडलोय अनेकदा पण असं म्हणतात की खरं प्रेम तर एकदाच होतं ना नाहीतर मग लोक वैभव सरांसारखा वेडेपणा करून बसतात हे बघा तुम्ही ज्या प्रेमाबद्दल बोलताय ना ते फक्त एका स्त्री आणि पुरुषामधलं असतं मी ज्या प्रेमाबद्दल बोलतोय त्या कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये असू शकतं म्हणजे आपण आपल्या आई वडिलांवरही प्रेम करतो आपल्या नातेवाईकांवर मित्रमंडळींवर सगळ्यांवर प्रेम करतो हो एवढंच काय आपण एखाद्या वेळेला निसर्गाच्या प्रेमात पडू शकतो किंवा एखाद्या वस्तूच्या प्रेमात पडू शकतो हो की पण सर एक मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेमात पडतात ना तेव्हा ते प्रेम वेगळं असतं वेगळं म्हणजे काय नाही मला ना कळत नाहीये एक्झॅक्टली प्रेम म्हणजे काय असतं आपण फक्त त्या माणसाचा विचार करतो
सतत त्याचाच चेहरा आपल्याला डोळ्यासमोर दिसतो. त्याला भेटल्याशिवाय त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन नाही पडत अजिबात. रमा, मला खरं सांग हा, तू राघव सरांच्या प्रेमात बिमात नाही ना पडलीस? म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलत असशील, पण तू आता स्वतःशी खोटं बोलतीयस असं नाही वाटत तुला? मनातलं सगळं त्याला सांगावं असं वाटतं. आपण त्या माणसाशी हक्काने हाणतो, त्याच्यावर रागवतो, पण मग न राहून त्याच्याशीच बोलायला लागतो. तो जे जे करेल ते सगळं आवडतं आपल्याला. हे घ्या कॉफी, अगदी तुम्हाला आवडते तशी. पण तो जर नाराज असेल ना तर आपल्याला अजिबात नाही आवडत. सॉरी. प्रेमात पडलेले दोघं जण एकमेकांना कंप्लीट करतात. मला सोडून जाऊ नको प्लीज. बरं ठीक आहे, नाही जाणार तुम्हाला सोडून. प्रॉमिस. प्रॉमिस. आणि हे सगळं कुणाला अप्लाय होतं? मिस पी, मिस्टर पी, हे असं तुम्हाला कोणाबद्दल वाटतं? नाही, मला कोणाबद्दल काही नाही वाटत. नाही, मलाही नाही वाटत. जो माणूस प्रेमात पडलेला असतो ना, तो त्या प्रेमाची कबुली कधीही पटकन देत नाही, कारण मध्ये त्याचा इगो आडवा येत असतो. येस. बट सर, वैभव सरांनी तर प्रेमात पडलं असं कबूल केलंय ना, आणि ते तर कुठल्या तरी मुलीसाठी जीव पण द्यायला निघालंय. व्हॉट? हाऊ कम? आय मीन, मला तर यातलं काहीच माहित नव्हतं. पण देसाई, व्हॉट इज दिस? आय कॅन्ट अंडरस्टँड. तू हे असं कसं करू शकलास? का केलंस? आय मीन, ती मुलगी कोण आहे? देसाई, टेल मी, हु इज द गर्ल? कोण आहे ती मुलगी? वैभव, देसाई, ती मुलगी कोण आहे? मी. What? वैभवने हे पाऊल माझ्यासाठीच उचललंय सर. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे सर. पण आणि तुझ्या बाबांनी तुझं लग्न त्या मुलासोबत कसं ठरवलं?
उद्या तुझं लग्न त्या मुलाशी झाल्यावर कसा जगू? नाही, मला आत्ताच मरायचं. नाही वैभव, What is this? म्हणजे यातलं आम्हाला काहीच माहित नव्हतं. हाऊ कम? हनी, सर सर मला हे लग्न नाही करायचंय सर. सर मी काय करू मला खरंच नाही कळत आहे. सर सर माझे बाबा आहेत ना खूप स्ट्रिक्ट आहेत हो, आणि ते जबरदस्तीने माझं लग्न करून द्यायला निघाले. पण अहो एखाद्याच्या मर्जी विरुद्ध असं लग्न लावून धरणं चुकीचं आहे ना. हनीचं लग्न उद्या आहे, ते कसं थांबवायचं? काय करायचं आम्ही? तुम्ही काळजी करू नका. हवं तर मी त्यांच्या वडिलांशी बोलून त्यांना समजावेन की प्रेमाशिवाय संसार नाही होऊ शकत. नाही सर, याचा काही उपयोग नाहीये आता. तुम्ही माझ्या बाबांना नाही ओळखत. खरं तर सर आज माझा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे. what? Last day? Hey, what is going on here? आणि फक्त एवढंच सांगण्यासाठी ऑफिसला यायची परमिशन मला बाबांनी दिली. सर सर माझा भाऊ खाली उभा आहे, तो माझी वाट बघतोय सर. आणि हे मी जेव्हा वैभवला सांगितलं ना तेव्हा त्याने हे पाऊल उचललं. मला मला खरंच नाही कळत आहे की आम्ही काय करू. Desai, come on यार. Don't do this. आता तर आम्ही दोघंही विष पिऊन जीव दिल्याशिवाय आमची सुटका नाही होणार. नाही हनी, अगं नाही होणार. नो 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 नो, प्लीज प्लीज हनी, असं नको ना बोलू प्लीज. तर बघा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. तुमचं लग्न एकमेकांशीच होणार. Yes. हनी आणि वैभव सरांचं लग्न झालंच पाहिजे, आणि त्यासाठी आपण त्यांची मदत करू. व्हॉट से? बरोबर. मला बोलायचं तुझ्याशी. अगदीच महत्वाचं असेल तर बोल, नाही तर मला एक अर्जंट काम संपवायचंय. मी बोलते त्यातलं काय आणि किती आणि कधी तुझ्यासाठी महत्वाचं असतं. हा पण आता हेच जर तुझी ती दुसरी बायको बोलायला आली असती ना तर लगेच हातातलं काम बाजूला ठेवलं असतंस. Isn't it? घे, ठेवलं हातातलं काम बाजूला. आता बोल. पण रमा किंवा गजानन गुरुजींचं घर हा विषय असेल तर मी आपल्या कामाकडे वळतो परत. मला अजिबात या विषयावर चर्चा करायची नाही. नाही, मलाही त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मला रमाच्या लग्नाबद्दल बोलायचं. ओके? रमाचं लग्न नाही. इतक्यात लावण्य अजून करिअर घडायचंय तिचं. ओ कम ऑन गिरीश, करिअर होत राहील हा, पण आपण आता निदान तिची एंगेजमेंट तरी करायला हवी. नाहीतर तिच्या पैशाच्या मागे भुंग्यांसारखी मुलं लागतात. फक्त तिच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून तिला फसवायला बघते. आणि हे आपल्याला अवॉइड करायचं असेल ना तर आपल्याला आपल्या स्टेटसला शोभेल असा मुलगा शोधायला हवा. नाही, इनफॅक्ट मी तो शोधलाय. हो, कोण आहे तो मुलगा? कम ऑन, माहितीये तुला, घरातलाच आहे आपल्या. मंदार आणि मानसीचा मुलगा वरुण. रमाच्या लग्नाचं खूळ अजून तुझ्या डोक्यातनं गेलेलं नाहीये. लावण्य, मी तुला आधीच सांगितलंय, नको तू या मॅच मेकिंगच्या फंदात पडूस प्लीज. रमाला स्वतःचा जोडीदार स्वतः निवडू देऊया. अरे पण वरुण तर रमानेच निवडलेला जोडीदार आहे ना. व्हॉट? या म्हणजे मानसीने तरी मला तसंच सांगितलं की रमा आणि वरुण एकमेकांना भेटतात, एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात. दे आर डेटिंग गिरीश.
मग त्यांची एंगेजमेंट ठरवायला आपण कसली वाट बघायची? सिरियस? रमा आणि तो मुलगा खरंच डेट करतायत? या आय मीन सायन्स तर तसंच आहे. इतक्या महत्वाच्या गोष्टींमध्ये फक्त सायन्सवर अवलंबून राहायचं नसतं लावण्या. एनिवे मी रमाशी बोलेन आणि कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर मला पवित्राशी पण बोलावं लागेल. व्हॉट? तिचा काय संबंध आहे यात? या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी पवित्राचा संबंध आहे. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि रमाचं लग्न वरुणशीच होणार. मी ना ह्या त्या बाईची ढवळाढवळ सहन करणार नाहीये. किरीश, मी तुला आधीच सांगते, तिने माझ्या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलाय हे इनफ आहे. पण रमाच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. तिने रमापासून दूर राहायचंय. इज दॅट क्लिअर? तुझ्याशी बोलते गिरीश. लावण्या, रमाच्या लग्नाच्या बाबतीत तुझं मत काय आहे ते मला कळलंय. आय नीड टू वर्क नाव. सर, तुम्ही तुमची काळजी घ्या. गाईस, आपला काय प्लॅन ठरलंय ते लक्षात आहे ना सगळ्यांच्या? आता उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर यायचं आणि ऑफिसमधली सगळी कामं पटकन आटपून हनी आणि वैभव सरांच्या लग्नाची प्लॅनिंग करायची. ओके? मी तर खूप एक्सायटेड आहे. मोना मॅडम, एक्साइटेड काय? गंभीर विषय हा. त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे की नाही? सर, मला खूप टेन्शन आलंय सर. डार्लिंग, डोंट वरी, सगळं काही नीट होईल. ओके? आणि वैभव सर, तुम्ही अजिबात ताण घेऊ नका, काळजी करू नका. विजय प्रेमाचाच तो. Don't worry. We all are with you. Got it? Yes. काळजी करू नका, विजय प्रेमाचाच तो.